जय गुरुदेव, जय दक्षिण कालिका, जय बटुक भैरवनाथ. नमस्कार मित्रांनो, अध्यात्मशास्त्र या युट्यूब चॅनलवर मी प्रवीण जाधव आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, आजचा आपला विषय आहे दिशाबंधन. दिशाबंधन कसं केलं जातं हे आज मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे. दिशाबंधन कसं करायचं, त्याचा मंत्र काय आहे आणि दिशाबंधन कसं खोलायचं हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे, प्रात्यक्षिक करून, आणि मंत्र पण सांगणार आहे तुम्हाला त्याचा. तर सर्वप्रथम मी हे का सांगतोय, दिशाबंधन कोणासाठी सांगतोय? साधकांसाठी सांगतोय. बघा, माणसामध्ये 2-3 प्रकार आहेत. तुम्ही एखाद्या तीर्थक्षेत्रावरती जाता. तीर्थक्षेत्रावरती जाऊन काही जण पर्यटन म्हणून जातात, नाही पर्यटन फिरायसाठी. काही जण भीक मागायसाठी जातात, ही दे ती दे ती दे ती दे. आणि काही वीराचारी साधक की जी साधना करतात, त्यांना असं वाटतं की तिथं जाऊन आपण जप करावे, तप करावं, आपली आणि कृपा आपल्यावरती देवीने करावी. तर ही जी वीर भावातली जे साधक आहेत, वीराचारी साधक, त्यांच्यासाठी मी अगोदर पण सांग, साधना वीरच व्यक्ती करू शकतो. ही भिकाऱ्यांचं कामच नाही. ती फक्त भिकायचं मागणार, ही दे ती दे ती दे, फलानं दे ढिम. अरे कधीतरी द्यायचा विचार करा. देवता काय मागतोय तुम्हाला? देवताला कधीतरी, त्या देवतेला कधीतरी त्याचं नाम जप अर्पण करा ना, त्याला त्याच्यासाठी ध्यान करा, त्याचं जप करा, त्यासाठी काहीतरी करा ना. त्या संतुष्ट करण्यासाठी तुम्ही काय करताय? तर गेलं की डायरेक्ट ही दे ती देते. छटाक भक्ती तुमची, छटाक भर ठेवायची तिथे पेडा आणि एवढं मागायचं काहीतरी. माणसाची वृत्ती आवळा ठेवायचा आणि कोहळा मागायचा, ही नाही चालत. तुम्ही तुमच्या सामर्थ्यानुसार देवतेसाठी करा. तुमच्यापाशी काही नाही, ठीक आहे, जप करा ना. तुमच्यापाशी नाही काय, जप करा. हाय तुमच्यापाशी तर करा, राजसिक पूजा करा, राजोपचार पूजन करा. पण काही न करता असं, अशी पण वृत्तीची काही लोक आहेत, त्यांच्यासाठी नाही, ही ती बाद, त्यांचा काय उपयोगच नाही, ती जाऊ द्या. तर सर्वप्रथम देवीची साधना का करावी आणि देवीच्या साधनेमध्ये दिशाबंधनचं महत्व काय आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, सर्वप्रथम दिशाबंधन केलं जातं दुष्ट शक्तींपासून संरक्षण होण्यासाठी. तुम्ही म्हणताल आम्ही कुणाचं वाईट केले, मग का दुष्ट शक्ती आम्हाला त्रास देते? हे काहीतरी अर्धवटपणासारखं काही जणांच्या मनात येऊ शकतं, कारण की काही माणसं अशी पण असतात की त्यांची अर्धीच बुद्धी असते. तर मित्रांनो, चोरांपासून संरक्षण होण्यासाठी तुम्ही का बरं लावत असता कंपाऊंड, ही सिक्युरिटी का ठेवत असता? चोरांचं काही तुम्ही वाईट केलंय का? नाही. तरी पण ते चोरांचं सुरक्षित आहे चोरी करायची, ते टपूनच आहेत चोरी करायसाठी. तसं सूक्ष्म जगात सुद्धा चोर आहेत, स्थूल जगात आहेत, सूक्ष्म जगात सुद्धा तसं सेम आहे, सेम, काय फरक नाही. हा का, एक गोष्ट तुम्हाला मी सांगतो. एक काजव्याच्या मागे एक नाग लागलेला नाग. तर काजवा त्या नागाला म्हणतो, हे नागोबा महाराज, मी तुमचं काय वाईट केलंय म्हणला, तुम्ही का माझ्या मागे लागलाय? तुम्हाला भूक लागली असेल तर मी एवढीचा जीव आहे म्हणला माझा, तुम्ही खाऊन तुमचं पोट पण भरायचं नाही, तरी सुद्धा तुम्ही माझ्या मागे लागलाय ना. मी तुमचं काय वाईट केलंय? नाग म्हणला, हे बघ, तू काय माझं वाईट केलेलं नाही आणि मला भूक पण लागली नाही म्हणला, पण तू जे चमकतोयस ना म्हणला, ते चमक मला सहन व्हायना, असहनीय झालंय म्हणला, अंगाची लाही व्हायला लागली म्हणला माझ्या तुझी चमक बघून. तसं समाजामध्ये पण हाय की तसं. तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये तुम्ही काम करत असताल, तुम्ही तिथं अनुभव घ्या तुमचं आपले जे सबस्क्रायबर अनेक क्षेत्रात काम करतात, तुम्ही अनुभव घ्या तुमच्या जीवनातल्या आजूबाजूचा, निहाळा तुम्ही, सांगा मला. तुम्ही आध्यात्मिक क्षेत्रात असताल, तुमचं प्रभाव बघून तुम्हाला शत्रू उत्पन्न होणार. तुम्ही सामाजिक क्षेत्रात असताल, तुमची लोकप्रियता वाढली, तुम्हाला कुरघोड्या तुमच्या चालूच. तुम्ही एखाद्या कंपनीत काम करत असताल, तुमचं कौशल्य वाढलं, शाबासकी तुम्हाला वरिष्ठांची मिळायला लागली की तुमचे जे आहेत तुमच्या बरोबर काम करणारे, तुमच्या कुरघोड्या त्यांच्या चालू, चाड्या चुगल्या चांड्या चालू झाल्या. पुन्हा तुम्हाला सांगतो, पॉलिटिकल मध्ये असताल तुम्ही, तुमचं लोक प्रत्येक ह्याच्यात आहे, कारण त्याला एवढंच आहे, मत्सर, बाकी काय कारण नाही. असं नाही मला म्हणायचं की चांगली लोक नाहीत, आहेत, चांगली सुद्धा लोक आहेत,
आणि वाईट सुद्धा लोक आहेत. पण हे कलियुग आहे. आलं का तुमच्या लक्षात? कलियुग असल्या कारणानं मूर्खांची संख्या जास्त आहे आणि अर्धवट लोकांची सुद्धा संख्या तेवढ्या प्रमाणात जास्त आहे. कारण कलियुग आहे. सत्ययुगामध्ये 100% जवळजवळ लोक चांगली होती. लोकांमध्ये 100% चांगलं म्हणजे होती. लोक मोठ्या प्रमाणात त्यांची संख्या 100% म्हणजे मोठ्या प्रमाणात लोक चांगली होती. त्रेतायुगामध्ये ते प्रमाण थोडस कमी झालं. 75% लोक चांगली होती. द्वापार युगामध्ये काय झालं? 50-50. 50% लोक चांगली होती, 50% अशी होती. आणि कलियुगात 25%च लोक चांगली राहिलेत. बाकीचे 75% लोक विकृतच झालेली. तर असं ते आहे. तसंच मित्रांनो समाजामध्ये आहे. सूक्ष्म जगामध्ये ह्या शक्ती तुमचं ऊर्जा चोरले करण्यासाठी येण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी दिशाबंधन केलं जातं. ते म्हणतात सूक्ष्म जगातल्या शक्ती का त्या पण अशाच आहेत का? तर त्याचं उदाहरण तुम्हाला सांगायचं झालं तर चांगलं उदाहरण म्हणजे कुठलं? परशुराम काय ही विश्वामित्र काय कोणाचं वाईट करत होते का? तपश्चर्याच करत होते का नाही? त्यांनी कोणाचं काय वाईट करण्याचा प्रयत्न केला होता का? नाही. तरी इंद्राने रंभा उर्वशी त्यांच्या तपश्चर्यात विघ्न उत्पन्न करायसाठी पाठवली का नाही? सूक्ष्म जगतातल्याच शक्ती आहेत ना त्या. मग केलं का नाही विश्वामित्र तपश्चर्या भंग? पुन्हा तुम्हाला सांगतो नर नारायण नावाचे 2 ऋषी होते. ते सुद्धा तपश्चर्या करायला बसले होते. इंद्राने अप्सरा, वसंत, क्रोध यांना पाठवलंच होतं त्यांची तपश्चर्या भंग करायसाठी. पाठवलं होतं का नाही? त्याच पद्धतीनं सूक्ष्म जगातल्या ज्या आता तुम्ही कुठली साधना करत असताल, मी नाही म्हणत ही साधना ती साधना, कुठलीही साधना तुम्ही सध्या तपश्चर्या करत असाल, ध्यान करत असताल, योग साधना करत असाल, कुठली बी करत असताल तुम्ही साधना, वैदिक साधना, भक्ती मार्गातली साधना, तांत्रिक साधना, कुठली पण साधनेमध्ये उग्न उत्पन्न करायसाठी गण येतातच. तर काकिनी, हाकिनी, लाकिनी, शाकिनी, डाकिनी अशा काही शक्ती आहेत. योगिनी आहेत, यक्षणी आहेत, किन्नरी आहेत नाही का? काही नागशक्ती आहेत. भरपूर आहेत, भरपूर वेताळ आहेत, ब्रह्म, राक्षस अनेक शक्ती आहेत, अनेक भरपूर. म्हणजे संख्या मोठ्या प्रमाणात आहे त्याची. आकाशचारी, भूचरी असे भरपूर आहेत. तर ह्या शक्ती तुमच्या साधनेमध्ये विघ्न उत्पन्न करण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही केलेली साधना चोरून नेण्याचा प्रयत्न करतात. लक्षात घ्या. त्यासाठी दिशाबंधन करणं गरजेचं आहे. तर दिशाबंधन करणं कसं केलं जातं हे आता तुम्हाला मी दाखवतो. तर दिशाबंधन अजून एक, ह्या शक्ती नुसतं हीच करत नाही, साधनेमध्ये विघ्न कशा उत्पन्न करतात ते पण मी तुम्हाला सांगतो. साधनेमध्ये मन न लागणं, साधनेला बसल्यानंतर टंगळ मंगळ करणं, एकाग्रचित्त न होणं, चिडचिड उत्पन्न होणं, म्हणजे आणखीन आळस येणं, जांभळ्या येणं, झोप येणं, ह्या अशा पद्धतीनं ते उपद्रव करतात. ह्याच्यावर जो मात करल, ह्याच्यावरती सुद्धा जो मात करल आणि जो साधना करल त्याच्यासाठी ते काय करतात? ठीक आहे, पहिलीच गोष्ट त्यांचा हेतू असतो की तुम्ही करूच नाही, त्याच्यासाठी ते करतात. आळस आणणार, विघ्न आणणार, चिडचिड करून देणार, सगळं काय करणार नाही का? त्यातनं जर तुम्ही केली तर स्वप्नाच्या माध्यमातून ते तुमच्या स्वप्नात येणार. तुम्ही पुरुष असाल तर स्त्रीच रूप घेऊन ती शक्ती तुमच्या स्वप्नात येण्याचा संभव प्रयत्न करते आणि तिथं येऊन संभोगाच्या द्वारे तुम्ही केलेलं तपोबल चोरण्याचा प्रयत्न करत असता. स्त्री असताल तुम्ही तर पुरुषाचं रूप घेऊन जाण्याची शक्ती आणि ती ऊर्जा तुमची ग्रहण करण्याचा प्रयत्न करणार, चोरण्याचा प्रयत्न करणार. पण जर जो कोण वीर साधक आपल्या इष्टदेवतेचं ध्यान करून झोपल, हातपायतून चूर्ण सुसुरभूत होऊन, आणि आहार वगैरे ज्याचं हे असेल, आहार म्हणजे लय असं आहाराचं बी महत्व आहे नाही का? आहार लय असं पोटभर तुडुंब पोटभर कधी खायचा नसतो. साधकांनी मिताहारी राहावं लागतं. मिताहारी फार करगुटा तुटोपर्यंत कधी जेवायचं नसतं साधकांनी. अल्प थोडंसंच खायचं, एक थोडंसं पोट निम्म रिकामीच ठेवायचं. असं पाहिजे. झोपताना हातपाय तोंड वगैरे स्वच्छ धुवून कवच इत्यादीचा पाठ करून मग झोपला तर तुमचं ही संकटात तुम्ही हे वाचू शकता. तुमची ऊर्जा ती ग्रहण करायला
त्यांना येणार नाही जर हे काही नियम पाळले तर. झोपताना कवच इत्यादीचा पाठ करून पूर्ण हातपाय तोंड वगैरे स्वच्छ धुवून तुम्ही जर झोपला तर ह्या शक्ती तुमचं येऊन ऊर्जा चोरू शकत नाही. तर हे 2-3 प्रकारे ते हानी करण्याचा प्रयत्न करतात. एक ऊर्जा स्वप्नाच्या माध्यमातून ऊर्जा चोरण्याचा प्रयत्न करतात किंवा तुमच्या साधनेत उच्चाटन करण्याचा प्रयत्न करतात. असे हे विघ्न उत्पन्न करत असतात ह्या शक्ती. तर मित्रांनो, तर ही दिशाबंधन माझं असं सांगणं असतं. मी तर सगळ्या साधकांना सांगितलं असतं, तुम्ही साधनेला बसलाय सर्वप्रथम गुरुचं स्मरण करा. गुरुनंतर गणपतीचं करा. गणपती केल्यावर कुलदेवी, कुलदेवता, ग्रामदेवता, स्थानदेवी, स्थानदेवता, बटुक भैरव, योगिन्या, क्षेत्रपाल, अर्धनारी, नटेश्वर आणि महाविष्णू नारायण ह्या शक्तींचं स्मरण करा आणि मग तुम्ही साधनेला सुरुवात करा. किंवा शक्यतो ह्या देवतांसाठी तुम्ही काहीतरी पान पेढा काहीतरी ठेवा मान सन्मानार्थ त्यांच्या. मग तो बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात विघ्न टळतं साधनेतलं. हे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सगळ्यांना सांगू इच्छितो. तर दिशाबंधन कसं केलं जातं हा मी तुम्हाला विधी दाखवतो. सर्वप्रथम असं घेतलं जातं, तुमच्या हातामध्ये अक्षदा किंवा जे काय पिवळी मोहरी घ्यायची, ती डाव्या मांडीवरती अशी ठेवायची. डाव्या मांडीवरती, आता तुम्हाला माझी मांडी काही दिसत नाही पण डाव्या मांडीवरती ठेवायची अशी. त्याच्यानंतर उजवा हात त्याच्यावरती ठेवायचा. मंत्र म्हणायचा, ओम ह्रीम अपसर्पंतु ते भूता ए भूता भिविसंस्थिता ए भूता विघ्नकर्तारा हस्ते नश्यंतु शिवाज्ञया. ओम ह्रीम अपसर्पंतु ते भूता ए भूता भिविसंस्थिता ए भूता विघ्नकर्तारा हस्ते नश्यंतु शिवाज्ञया. ओम ह्रीम अपसर्पंतु ते भूता ए भूता भिविसंस्थिता ए भूता विघ्नकर्तारा हस्ते नश्यंतु शिवाज्ञया. मंत्र लक्षात आला तुमच्या? हा मंत्र म्हणायचा. हा मंत्र मांडल्या एवढा मंत्र पुरेसा आहे. मग म्हणताल दिशाबंधन करण्याचे असंख्य प्रकार आहेत, भरपूर प्रकार आहेत, परंतु उग्र साधना करताना दिशाबंधन वेगळ्या प्रकारे केलं जातं, त्याची मंत्र वेगळी. नॉर्मली उग्र साधना करणारा तो गुरुच्या मार्गदर्शनाखाली करतो, त्यामुळे त्याचा गुरु त्याला तो मंत्र देतोच. हा मंत्र मी त्या साधकांसाठी देतोय की जे आपलं नॉर्मली बाबा करतात उपासना, त्यांच्यासाठी. गुरुच्या निर्देशाखाली जो कुठली उग्र मंत्राची साधना करत असतात त्याचे दिशाबंधनाचे नियम थोडे वेगळे राहतात, पद्धती सुद्धा वेगवेगळ्या राहतात. पण ह्या पद्धतीने तुम्ही नॉर्मल साधक दिशाबंधन करू शकता. तुमच्यासाठी हे पुरेसं आहे नॉर्मल लोकांसाठी. तर हे मंत्र मानल्याच्या नंतर ही जे अक्षदा किंवा जे पिवळी मोहरी ती तुम्ही अशी टाकायची. लक्षात घ्या, इकडून हे झालं पूर्ण राऊंड झाला, याला हे झालं दिशाबंधन. ह्याच्यानंतर तुम्ही साधना करायची तुमची पूर्ण जे जप पाठ काय असतील ते. आणि जप पाठ झाल्याच्या नंतर तुम्ही काय करायचे, इंद्राच्या नावाने पाणी सोडायचे खाली, आसनाच्या खाली. ते आवश्यक आहे. का आवश्यक आहे मित्रांनो? कारण की तुम्ही साधना करत असताना इंद्राचे गण तिथं अदृश्य रूपात येऊन उभे असतात तुमच्या साधनेचं पुण्य चोरण्यासाठी. कारण की इंद्राला कंटिन्यू भीती राहून राहिलेली असते. कुणी तपश्चर्या करत असेल, कुणी साधना करत असेल तर इंद्राचं लगेच लक्ष त्याच्यावर जातं आणि इंद्र त्याच्या गणांना, ते गण त्याच्यावरच असतात, मागावत असतात. कोण साधना कुठं चालू केली तर त्याचं पुण्य चोरण्याच्या त्या ह्याच्यामध्येच राहतात, तत्परच राहतात. तर तुम्ही काय करायचे, ओम शक्राय वशट, ओम शक्राय वशट म्हणून खाली पाणी सोडायचं आणि त्याचे 2 थेंब तुम्ही आज्ञाचक्राला लावायचे. ओम शक्राय वशट म्हणू शकता, ह्रीम शक्राय नमः म्हणू शकता, किंवा इंद्र चौराय नमः म्हणू शकता, किंवा शम शक्राय नमः म्हणू शकता. 2-3 प्रकारे, 3-4 प्रकारे आहेत. तर कुठल्याही ह्याने तुम्ही करू शकता. ओम शक्राय वशट, ह्रीम शक्राय नमः, इंद्र चौराय नमः म्हणून तुम्ही तसं आज्ञाचक्रावरती पाणी लावायचं. म्हणजे तुमचं पुण्य इंद्राचे गण चोरून घेऊ शकत नाही. हे आवश्यक आहे हा विधी. हा विधी केल्यानंतर इंद्राचे गण पुण्य चोरत नाहीत. ह्याचा अर्थ असा असतो एक सांकेतिक, की इंद्र ही जी मी साधना करतोय ती तुझ्या विरुद्ध करत नाही, तुझ्या इंद्रासनासाठी आम्ही ही गोष्टी करत नाही, आम्हाला इंद्रासन वगैरे नाही पाहिजे, म्हणजे आम्ही इंद्रासनासाठी हे करत नाही. तुला रिस्पेक्ट देतोय आम्ही, तुझ्या विरोधात नाही. आम्ही इंद्राच्या विरोधात नाही, किंवा असं त्याचा अर्थ आहे. यासाठी ते सोडलं जातं. हे बघून ते निघून जातात की हे इंद्राच्या विरोधात नाही, इंद्राचा रिस्पेक्ट करणारी ही साधक आहेत असं त्या दूतांना एक समजतं यातनं, आणि मग ते निघून जातात असं ते आहे. तर हे झालं. आता ह्याच्यानंतर दिशाबंधन खोलायचं कसं, हा महत्वाचा विषय.
जसं दिशाबंधन करणं महत्वाचं आहे, दिशाबंधन खोलणं सुद्धा महत्वाचं आहे. दिशाबंधन जर तुम्ही घरात साधना करत असताल तुमच्या बसून, दिशाबंधन खोलण्याची गरज तुम्हाला नाही. पण जर तुम्ही घराच्या बाहेर साधना करत असतील, एखाद्या स्मशानमध्ये जाऊन तुम्ही जप करत असतील, एखाद्या मंदिरात जाऊन जप करत असतील, किंवा एखाद्या अरण्य जंगलात जाऊन जप करत असतील, किंवा एखाद्या डोंगरावर जाऊन जप, कुठं जाऊन नदीच्या काठावर, जनता कुठं बी जाऊन करू शकते, तर त्या ठिकाणी दिशाबंधन खोलणं सुद्धा गरजेचं असतं. नाही तुम्ही जर दिशाबंधन खोललं, ते क्षेत्र ज्या अधिपतीच्या ताब्यात आहे, म्हणजे तिथला जो स्थान देवता आहे, तिथला जो क्षेत्रपाल आहे, तो क्षेत्रपाल तुम्हाला त्रास देऊ शकतो जर नाही दिशाबंधन खोललं तर. म्हणून दिशाबंधन खोलणं सुद्धा गरजेचं. दिशाबंधन कसं खोलायचं त्याचा मंत्र सांगतो तुम्हाला. आता ही टाकताना आपण असं क्लॉकवाईज टाकलंय, लक्षात घ्या. खोलताना अँटी क्लॉक खोलायचं. कसं खोलायचं? ओम ह्रीम सर्व दिग्बंध दिशाबंध विमोचनाय हुम फट स्वाहा. समजलं? अशा चुटक्या वाजवत 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 खोलायचं. तर मित्रांनो, जिथं जिथं तुमचं ती अभिमंत्रित टाकलेली वस्तू तुम्ही फेकलेले, तिथं तिथं दैवी ओरा तयार होतं, दैवी वलय तयार होतं. ते दुष्ट सूक्ष्म जगतातल्या शक्तींना दिसतं. भगवान शिवशंकरांच्या कृपेनं तुमच्या साधनेमध्ये विघ्न येत नाही. शिवाचे गण तुमच्या संरक्षणावर उभे राहतात त्या मंत्राच्या प्रभावानं, आणि उपद्रवी शक्ती येत नाही साधनेमध्ये व्यत्यय आणायला. तर दिशाबंधन केल्यानंतर खोलणं सुद्धा गरजेचं, हे पण मी तुम्हाला सांगितले. मी दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला सांगा, आणि तुमच्या डेली साधनेमध्ये ह्याचा तुम्ही उपयोग करा. माझ्याशी जर तुम्हाला संपर्क करायचा असेल तर 86 68 27 70 78 या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. धन्यवाद.